विठ्ठल, जय हरी विठ्ठल. 1% फॉर फिट भारत आणि ज्या फिट इंडिया मुवमेंट मध्ये आपले जे कॉमन मॅन आहे, जे रोज फिटनेस ऍक्टिव्हिटी करतात, काही ना काही ऍक्टिव्हिटी करतात आणि लोकांना इन्स्पायर करतात. आपल्याला पाहून कोणतरी इन्स्पायर होते. जसं मी ऍज अ सायकलिस्ट कोणाला तरी पाहून इन्स्पायर झालो, तर हा कार्यक्रम सुरू आहे. आपला दिवसाच्या थोडा वेळ फिटनेस ऍक्टिव्हिटी आपल्याला स्वस्त करण्यासाठी देऊ, तर आपल्याला पण लोक इन्स्पायर होईल. तर आपल्यासोबत अमरावतीवरून सर आणि आपण त्याच्याशी बोलूया की या सर. मिलिंद सोळंके, अमरावती विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दोन्ही पेन्शन संघटना. तसेच यवतमाळ येथे बांधकाम विभागामध्ये मी कनिष्ठ सहाय्यक ऑडिटर या पदावर कार्यरत आहोत. ओके. सायकलिंग सोबत अदर ऍक्टिव्हिटी काय करतात? मी 2014 पासून नेहमी सायकलिंगच्या सरावात सामील झालो आणि त्यासोबतच स्विमिंग, सी स्विमिंग, रनिंग हे सुद्धा इव्हेंट होते. आमच्या जिल्हा परिषद क्रीडा सांस्कृतिक समारोहामध्ये मी 10 किलोमीटर मध्ये बरेच वेळा दुसरा नंबर, तिसरा नंबर पटकावलेला आहे. तसेच महाराष्ट्र मास्टर ऍथलेटिक असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा होत्या, या स्पर्धेमध्ये सुद्धा मी 10 किलोमीटर, 5 किलोमीटर मध्ये मेडल अनेक वेळा जिंकलेले आहे. तसेच मालवण येथे होणाऱ्या सी स्विमिंग स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही 3 किलोमीटर सी स्विमिंग समुद्र जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहे. आणि या सायकलिंगमुळे आम्हाला दैनंदिन जीवनाचं आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे. आमचा जो ग्रुप आहे क्रीडा भारती, आमचा यवतमाळचा ग्रुप, तसेच आमचा कॉटन सिटी ऍडव्हेंचर ग्रुप, तो सुद्धा आमचा ग्रुप आहे. तर आमच्या ग्रुपच्या माध्यमातून डेली ऍक्टिव्हिटी होते. संडेला लॉंग राईड असते ती असल्यामुळे, आणि डेली असं 30-35 आमचे मित्र 50, कुणी 100 असे आमचे मित्र दररोज सराव करतात सायकलिंगचा. आणि माझं प्रथम वर्ष आहे. सर, तुमचं सायकल नागपूर पंढरपूर वारीला यवतमाळ पासून तुम्ही जॉईन झाले. या सायकल वारीबद्दल तुमचा काय अनुभव ऐकलेला आहे सर तुम्ही? सायकल वारीबद्दल माझे मित्र जवळपास त्यांची 3री-4थी वारी आहे. आणि दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून आपण रोज तेच ते काम करून कंटाळून जातो. त्यामुळे थोडसा वारीमध्ये सर्वांच्या ओळखी पाळखी, सुख दुःख वाटल्या जाते आणि अत्यंत धार्मिक आणि भक्तिभाव मार्गामध्ये या वारीची सुरुवात अत्यंत साधं आणि एकदम सात्विक जेवण, नाश्ता आणि इतकी एकमेकाची काळजी घेतल्या जाते या पंढरपूर वारीमध्ये. सर, तुम्ही जसं सांगितलं का तुम्ही मालवणला पण स्विमिंग केली आहे, म्हणजे मालवण तुम्ही देशातील वेगवेगळ्या समुद्र सपाटीवर स्विमिंग केली आहे. सर, याच्यातला तुमचा आवडीचा क्षण कोणता होता सर? म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा समुद्र जलतरण स्पर्धेमध्ये माझे मित्र गेले होते, राहुल सार्वे, त्यांनी 2-3 वेळा ती समुद्र जलतरण स्पर्धा केली होती. पण माझी हिंमत नव्हती होत, तरी पण सर्वांनी हिंमत करून मला नेलं मालवणला. आणि मी प्रथमच 1 तासामध्ये 1 तास 13 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर समुद्री जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रथम 2 दिवस सरावादरम्यान मी समुद्रात अनेक वेळा डुबलोय 2 वेळा. ओके. परंतु माझ्या मित्रांनी मला सावरून नेलं, काही होत नाही. मी अजून प्रॅक्टिस केली आणि स्पर्धेमध्ये उतरून 1 तास 13 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण केलं. खूप खूप अभिनंदन सर, खूप मस्त. आणि जे तुम्ही सायकल चालवता, याबद्दल तुमची सायकल कोणती आहे त्याबद्दल काय सांगा? सायकल माझी युनिरॉक्स आहे, एई रोड बाईक म्हणून. ओके. रोड बाईक आहे आमची. ओके. त्याच्यामुळे आमची सायकल थोडी हलकी आहे, ओके. वजनाला हलकी आहे आणि स्पीड आहे सायकलची चांगली. सर, वजनाला हलकी आहे आणि त्याची अमाऊंट काय आहे सर? माझ्या सायकलची अमाऊंट आहे 79,000 रुपये. ओके, छान. सर, तुम्ही पंढरपूर वारीला आले, या व्यतिरिक्त आणखी काय कार्यक्रम, जसे सायकलिंग मध्ये आणखी काय सहभाग आहे तुमचे सर? सेवाभावी संस्था म्हणून आम्ही एक प्रकारचं पर्यावरणाला मदत करतो. तसेच शहरातील विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो. वृक्षारोपण असो, रक्तदान शिबिर असो, इतर अनेक ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही सर्व सहभाग घेतो. महापुरुषांच्या जयंती असो. ओके, छान सर. सर, भाग देतो. या फिटनेस ऍक्टिव्हिटीचा आपल्या कामामध्ये, आपल्या दैनंदिन याच्यामध्ये काय फायदा होतो सर? दैनंदिन जीवनामध्ये तर फिट इंडियाचा खूपच फायदा होत आहे, अतिशय जास्त फायदा होत आहे. म्हणजे काम करताना माणूस अत्यंत शारीरिक, मानसिक स्वरूपाने अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहे. डेलीचा आपला सराव, दैनंदिन सराव जीवनामध्ये खूप उपयोगी पडत आहे. तो कार्यालयीन कामात असो, आपल्या घरगुती कामात असो, आपल्या सामाजिक कार्यात असो. आणि एक प्रकारे आर्थिक स्थिती सुद्धा आपली सुधरत आहे, कारण आपण या सरावामुळे कोणत्याही आपण बिमार पडत नाही किंवा कोणताही आपला दवाखान्याचा खर्च होत नाही. त्यामुळे आपला आरोग्य सुद्धा चांगलं राहते, फिटनेस सुद्धा चांगलं राहते आणि घराचं सुद्धा शारीरिक, मानसिक, आर्थिक आरोग्य चांगलं राहते. सर, आज आपण फिट आहोत म्हणून आपण घराला मेसेज देऊ शकतो, आपल्या फॅमिलीला मेसेज देऊ शकतो आपण फिट आहोत. असं कोणी आहे की तुम्हाला म्हणतात की मी तुम्हाला पाहून इन्स्पायर झालो आणि मी या फिटनेस जर्नी मध्ये आलो? आता मला पाहून तर इन्स्पायर झालेली माझी पत्नीच आहे, सौदाबाई. ती रोज माझ्यासोबत वॉकिंग 3 किलोमीटर 5 किलोमीटर वॉकिंग असते, फिरायला जाणं असते. ती माझ्यापासूनच इन्स्पायर झाली. वाव, ग्रेट. चालतो फिट इंडिया भारत, 1% फॉर फिट भारत.
त्याच्यामध्ये असे माझा खूप एक प्रश्न खूप रिपीट येतो की मला वेळ नाही. तर याबद्दल काय सांगाल की लोक म्हणतात की वेळ नाही, तर फिटनेस ऍक्टिव्हिटी आपण आपल्या शरीराकडून 24 तास काम घेतो आणि त्या शरीरासाठी 1 तास 2 तास आपण कमीत कमी द्यायलाच पाहिजे, अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. कारण आपण फिट राहू तर भारत फिट राहील आणि फिट इंडिया राहील. सही सही. सर तुम्ही जसं सात्विक आहार या वारीमध्ये आपल्याला मिळत आहे, तर आहाराबद्दल काय सांगाल की लोकांनी कशा मी प्रकारे? पूर्ण 100% शारीरिक आपलं एकदम सात्विक भोजन घेतो. 100% मी शाकाहारी आहो आणि संपूर्ण शाकाहारी असून सुद्धा मला आजपर्यंत या सायकलिंग मध्ये असो, स्विमिंग मध्ये असो किंवा रनिंग मध्ये असो कोणत्याही प्रकारचा अडथळा आजपर्यंत मला आलेला नाही. संपूर्ण मी 100% शाकाहारी आहे. वा खूप खूप छान. सर जो माझा कार्यक्रम 1% फॉर फिट भारत हा तुम्हाला कसा वाटला, त्याबद्दल काय सांगाल सर? फिट इंडियाचा जो तुमचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे. यामुळे लोकांचे म्हणण्याची पद्धत, लोकांच्या मनात काय आहे हे आपण जगासमोर तुम्ही दाखवत आहे. जगासमोर तुम्ही लोकांना इन्स्पायर करत आहे, मोटिवेशन करत आहे आणि मला पाहून किंवा इतरांचे मुलाखती पाहून अजून चांगल्या प्रमाणात लोकांची शारीरिक, मानसिक, आर्थिक तंदुरुस्ती वाढत आहे. यामुळे लोकांना प्रेरणा मिळत आहे एक प्रकारची. खूप चांगलं सर, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. आणि 1% फॉर फिट भारत हा कार्यक्रम असा सुरू राहील. नागपूर पंढरपूर वारी सुरू आहे. आपण भरपूर लोकांना सायकलिस्टशी बोलू आणि त्यांचे अनुभव जाणू आणि ते स्वतःला कसे फिट आणि तंदुरुस्त ठेवतात. हेल्थ इज वेल्थ.